ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यंदा केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित राहिली नसून ती थेट भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्षाची रंगभूमी ठरली आहे। एका बाजूला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं परिवर्तन पॅनल, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांचं सहकार पॅनल। दोन्ही नेते एकाच पक्षाचे असले तरी बँकेच्या सत्तेसाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यामुळे कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठी दोघेही संभ्रमात सापडलेत। या निवडणुकीत खरी कसोटी मात्र कपिल पाटील यांची लागणार आहे, कारण काही महिन्यांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवणाऱ्या कपिल पाटलांना लोकसभा निवडणुकीत बाळामामा म्हात्रे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला। त्या पराभवानंतर राजकीय पुनर्वसनासाठी त्यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे। मात्र यामुळे तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। सत्तेची फळं नेत्यांनी चाखायची आणि कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंजा उचलायच्या का, असा संतप्त सवाल सोशल मीडियावर त्यांनी उपस्थित केलाय। इतकंच नाही तर केंद्रीय राज्यमंत्री पदावरून थेट जिल्हा बँकेच्या संचालक पदाकडे झालेला प्रवास हा कपिल पाटील यांचं प्रमोशन आहे की डिमोशन, असा टोला देखील विरोधक आणि नेटकऱ्यांकडून लगावला जातोय। खरं तर सहकार क्षेत्र हे राजकीय पक्ष आणि राजकारण विरहित असावं असे स्पष्ट संकेत आहेत। सहकार धोरणानुसार सहकारी संस्था या राजकीय किंवा धार्मिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचं साधन नाहीत। म्हणूनच सहकार क्षेत्रातल्या निवडणुका कधीही पक्षचिन्हावर घेतल्या जात नाहीत। मात्र प्रत्यक्षात जिल्हा बँकेची निवडणूक आता भाजपमधल्या वर्चस्वाच्या लढाईत परावर्तित झाली आहे। कपिल पाटील यांनी आपल्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून बँकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची रणनीती आखली आहे। दुसरीकडे आमदार किसन कथोरे यांनी सहकार पॅनल उभं करत ही निवडणूक एकतर्फी होऊ दिलेली नाही। विशेष म्हणजे कपिल पाटील सातत्यानं कथोरे समर्थकांवर आणि विरोधकांवर आरोप करत असताना कथोरेंनी मात्र मौन बाळगलंय। राजकारणात कधी कधी मौन हेच सर्वात प्रभावी अस्त्र मानलं जातं आणि कथोरे नेमका हाच डाव खेळतायत असं राजकीय जाणकारांचं मत आहे। कपिल पाटलांसाठी ही निवडणूक का महत्वाची आहे पाहूया। खासदारकीच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांची ही पहिलीच मोठी राजकीय परीक्षा आहे। या निमित्तानं जिल्हा बँकेवर नियंत्रण मिळवण्याची संधी आहे। त्यांची अध्यक्षपदावर नजर असल्याची ही चर्चा आहे। या निवडणुकीत पराभव झाला तर तो मोठा राजकीय धक्का असेल। तर कथोरेंसाठी ही निवडणूक का महत्वाची आहे पाहूयात। आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर बदलापूर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवल्यामुळे किसन कथोरे यांचं बदलापूरमधलं राजकीय वर्चस्व वाढलंय। भाजपमधला प्रभाव आणखी वाढवण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक ही मोठी संधी आहे। या निमित्तानं जिल्हा बँकेवरील नियंत्रण कायम ठेवण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल। जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपमधील दोन प्रभावशाली नेत्यांमधला संघर्ष आता उघडपणे समोर आलाय। कपिल पाटील यांनी कथोरे गटावर अप्रत्यक्षपणे पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला असला तरी पक्षश्रेष्ठींकडून त्याला अद्याप कोणताही अधिकृत पाठिंबा मिळालेला नाही। त्यामुळे ही लढाई आता केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेली नसून ती भाजपमधील भविष्यातील नेतृत्व आणि वर्चस्व ठरवणारी ठरू शकते। आता लक्ष लागलंय ते एका महत्वाच्या प्रश्नाकडे। जिल्हा बँकेवर परिवर्तन पॅनलचा झेंडा फडकणार की सहकार पॅनल बाजी मारणार? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय पुनर्वसनासाठी कपिल पाटील कथोरेंचं नेतृत्व स्वीकारणार की स्वबळावर लढा देत आपला राजकीय स्वाभिमान जपणार? सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, बदलापूर।